सामान्य माणसाने एखादा गुन्हा केला असेल तर त्याला तासाभरात अटक होते. मग मंत्र्यांच्या मुलांनी गुन्हा केला तर ते सापडतच कसं काय नाहीत पोलिसांना? अशी बरीच उदाहरणं आपण पाहिली. काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री भारत गोगावले यांचा मुलगा सापडत का नाही असा प्रश्न उपस्थित केल्याच्या बातम्या आपण सर्वांनीच पाहिल्या असतील. हा प्रश्न फक्त एक मंत्र्याचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण सिस्टीमचा आहे. नेत्यांची मुलं, नातेवाईक, सत्ताधारी, लोकांवरती गुन्हे, चौकशी, आरोप कितीतरी आहेत, पण पोलीस त्यांना हात लावू शकत नाही. आणि सामान्य माणूस जर असेल तर नाव लगेच पटकन नोंदवलं जातं आणि अटक देखील केली जाते, लगेच तुरुंगवास देखील होतो. प्रश्न साधा आहे. प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्यावरती जर आरोप झाले असतील आणि तपास सुरू असेल तर त्याला तत्काळ निलंबित केलं जाते. कारण काय तर तपास पारदर्शक राहणार नाही असं म्हणतात. मग हेच नियम मंत्री, नेते, सत्ताधाऱ्यांना का लागू होत नसावेत? हे सत्तेत असताना तपास खरंच स्वतंत्र राहतो का? पदांचा वापर, दबाव, फोन, हस्तक्षेप हे होऊ शकत नाही का? उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. जोपर्यंत पोलिसावरचा राजकीय दबाव काढला जात नाही तोपर्यंत न्याय फक्त पुस्तकातच राहील का असं आता वाटू लागले. आणि शेवटी प्रश्न एकच निर्माण होतो, तो म्हणजे कायद्याची दोन मापक का? एक सामान्य नागरिकांसाठी आणि दुसरं सत्ताधाऱ्यांसाठी. तुम्हाला काय वाटतंय? तपास पूर्ण होईपर्यंत नेत्यांना देखील पदापासून दूर ठेवायला हवं का? हे कमेंटमध्ये ठामपणे मत मांडा.